जेवणासाठी सगळे रेडी आहे, पत्तरवाळ्या पण वाढलेल्या आहे, प्रताप जेवणाचा आयटम पण सगळ्यांना वाढतोय, पण जेवण करायचं आहे आज पायाने. पायाने कसं जेवण करायचं हे सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा सर्वांना तुम्हाला आता हे पत्तरवळीमध्ये जेवण वाढलेलं आहे. हे जेवणाचा मेनू काय काय आहे ते आमचे जितेंद्र इंगळे सर तुम्हाला सांगतील. आता याचा मेनू काय काय आहे. आता हिच्यामध्ये जे काय काय टाकलेलं आहे हे आहे वळाचे पानं, ठीक आहे, हा, निंबाचे पानं, कडुनिंबाचे पानं, अजून हे आहे पिंपळाचे पानं, दुर्वा, ठीक आहे, आणि कच्ची हळद आहे ना. आता ही जरी अद्रक असली पण कच्ची हळद जी अशी असते, ठीक आहे, तर आपण हिच्यामध्ये साधी हळद जी आहे ते आपण हिच्यामध्ये टाकलेली आहे. कच्ची हळद आपल्याला काही कुठे मिळाली नाही म्हणून, ठीक आहे. तर हे सर्व काय केलं आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलं, ठीक आहे. हे सर्व अशा पद्धतीने बारीक करून घेतलं, सर्वांच्या ताटामध्ये वाढलेलं आहे. आणि आता सर्वजण जे आहे आपले पाय त्या ताटामध्ये ठेवतील, ठीक आहे, आणि हळूवारपणे आपल्या पायाची हालचाल तिथं करणार, ठीक आहे. हळूवारपणे आपल्या पायाची हालचाल खालीवरती करायची. पायाची आपले टाच पूर्ण बाहेर जाते का सांगते का तर थोडंसं समोर घ्या, बरोबर मध्यभागी पाय ठेवायचे आहेत, लक्ष पायावर असेल. हा, आता जो ज्यांचे पाय थोडे मोठे तर पत्तरवाळीतून ते बाहेर चाललंय, मदत घ्या पाय. पुढच्या वेळेस आपण त्याच्यासाठी मोठं ताट आपल्या घरी तुम्ही मोठं ताट पण वापरू शकता. याला स्टीलचं ताट पण वापरू शकता. हा, सर्वांचं लक्ष खाली ठेवा. पत्तरवाळी तुटणार नाही, तिच्या कड्यावर पाय पडणार नाही. आता काय होणार ते तुम्ही तुमचा अनुभव घ्या. मी थोड्या वेळाने पुन्हा तुमचे रिव्ह्यू घेणार. चालू ठेवा कदम ताल चालू ठेवा. काय करायचंय, पाय त्याच्यामध्ये खालीवर चालू ठेवा. आपले चरण कमल जे आहे पत्तरवाळीच्या खाली जाऊ द्यायचे नाही. चरण कमल काय परिणाम होतो हा आपण इन्स्टंट रिझल्ट पाहणार आहे. ज्याला सगळ्यात पहिले परिणाम जाणवल त्यांनी जय गुरुदेव करायचं मला आणि मग त्यांचा रिव्ह्यू द्यायचा. तर याने काय काय फायदा होणार. सर्वात पहिले तुमचा लिव्हर डिटॉक्स होणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पॅनक्रिया डिटॉक्स होणार, किडनी डिटॉक्स होणार. शरीरातलं सर्व रक्तामधून हे तुमच्या जिभेपर्यंत जाणार. दुसरा मार्ग काय त्याला आतमध्ये जायला, पायातून जिभेपर्यंत जायला दुसरा काही मार्ग आहे का, नाही मार्ग. आपोआप तुमच्या जिभेला कडू चव येणार. जेव्हा कडू चव आली तेव्हा पहिला रिव्ह्यू सगळ्यांनी सांगायचं, सर माझी जीभ कडू झाली. काही मिनिटामध्ये तुमची जीभ कडू होणार आहे, त्यासाठी चालू ठेवायचं आहे. रक्तामार्फत हे पूर्ण स्वतःला डिटॉक्स करत वरती जाणार आहे. लिव्हर, किडनी, स्टमक रक्तात गेलं म्हणजे तुमच्या सर्व बॉडी ही अल्कलाईन होणार आहे. सगळ्यात पाठीमागचा याच्या मागचा कन्सेप्ट काय आहे, बॉडी ही अल्कलाईन होणार आहे तुमची. चालू ठेवा. डायबिटीसमध्ये तुम्ही जर याच्यात कारलं टाकलं, कडुलिंबाचा पाला एवढे बाकीचे पदार्थ टाकायचेच. आज आपण कारलं टाकलं नाहीये, पण याच्यात ज्या डायबिटीसच्या पेशंटनी यामध्ये कारलं टाकायचंय. चालू ठेवा दानवे साहेब, चालू ठेवा. पाय तुमच्या हलत नाहीये. कारलं जर तुम्ही टाकलं 3 दिवसामध्ये तुमची 500 जरी शुगर असली, 3 ते 6 दिवसामध्ये, कमीत कमी रिझल्टला 3 दिवस लागतात, जास्तीत जास्त 6 ते 7 दिवस लागतात. तर तुमची 500 जरी शुगर असली तर तुमची ती शुगर बरोबर 130-140 वर येणार. काहींची तर नॉर्मल होऊन जाते. त्यानंतर शुगरच्या गोळ्या सुद्धा घ्यावा लागत नाही. काहींचे अर्ध्या तासातच तुमची शुगरचे रिपोर्ट नॉर्मल येतात. काहींचे हे दररोज करायचं 7 दिवस. लिव्हर, किडनी, स्टमक, पॅनक्रिया तुमच्या शरीरातलं रक्तातलं सगळं ऍसिड बाहेर काढते, पूर्ण रक्त शुद्ध करते. चला काय परिणाम, इकडं बघा कॅमेऱ्याकडं. काय झालंय, घशात कडवटपणा वाटतो. जोरात बोला ना थोडं. घशात कडवटपणा वाटतोय. घशात कडवटपणा आलाय बघा. पायावर उपचार करतायत ते, कडवटपणा घशात आलेला आहे. चला यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. हा, पहिले रिझल्ट यांना मिळाला. चला दुसरा रिव्ह्यू. बॉडीमध्ये टॉक्झिन जर जास्त असतील तर लवकर कडवटपणा जाणवत नाही. ज्यांना लवकर कडवटपणा जाणवतो त्यांच्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स कमी असतात. पिण्याच्या पाण्याची स्मूदी असते
ती स्मूदी पण आपण अशीच बनवतो. जनरल तुमची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आहे. कडुलिंब, पिंपळ, वड, ओली हळद, त्याच्यानंतर दुर्वा, हे जनरल याच्यासाठी आहे. पण जर कधी तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही एवढे ॲड करून ॲडिशनल एक कारलं त्याच्यात ॲड केलं, 8 दिवसामध्ये तुमची शुगर नॉर्मल जर झाली नाही तर गोळ्या औषधाचा खर्च माझ्याकडून घ्या तुम्ही. हां, मला पाहून घ्या. नाही तर तुम्ही म्हणणार काय नुसतं दिसानं माणूस नुसतं बोलतोय. दिसतोय का? आता दिसतोय. आणि मी आता डायरेक्ट दिसतोय ना तुम्हाला. कॅमेऱ्यात काय दिसायची गरज आहे? चला, आणखी कुणाचं जीभ कडू पडली? हा, काय जाणवतोय तुम्हाला? हा, जेवण झालं का नाही? पायाने खाल्लं, पायाने चव जिभेला आली. चला, याला जादू म्हणतात निसर्गोपचाराची. लाईट लाईट कडू झालं. लाईट लाईट कडू झालंय. आणखी थोडा वेळ करा, म्हणजे पूर्ण कडू झालं की थांबून जा. त्याच्यात नुसते थांबले जरी तर ते बरोबर शोषून घेणार. साधारणतः कमीत कमी 15 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास ही क्रिया करायची. जे डायबिटीसवाले त्यांचे लगेच शुगर डाऊन होऊन त्यांना चक्कर पण येऊ शकते. काही जणांची लगेच शुगर डाऊन होऊन जाते या क्रियेने, लक्षात घ्या. पण त्यासाठी कारला असणं आवश्यक आहे. कारलं हे शुगरला कंट्रोल करणार आहे. कारल्याचा रस, ज्यांना जास्तीची शुगर आहे त्यांनी या पद्धतीची, ज्यांना कॅन्सर आहे तर या पद्धतीचे पानं टाकून पिऊ पण शकतात ते. फक्त वडाचे पानं टाकू नका जास्त, एक पान पुरेसं आहे. कारण वडाच्या झाडाला चीक असतो ना, काही काहींना ते चालत नाही. कॅन्सरमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. कशाचं प्रमाण? काय प्रश्न विचारा मला. पानाचं प्रमाण काही नाही. एका व्यक्तीसाठी असं बाह्य उपयोग करायचा असला तर एका व्यक्तीसाठी 4 पिंपळाचे पानं, 4 वडाचे पानं, आहे का नाही, थोडं मूठभर दुर्वा, त्याच्यानंतर एक 50 ग्रॅम ओली हळद. ओली हळद खूप महत्वाची डायबिटीससाठी. तुम्ही ओली हळद रक्त शुद्ध करण्यासाठी, त्वचा रोग आहे, जर तुम्हाला त्वचा रोग आहे तर याच्यात तुम्ही करंज झाडाचे पानं ॲड करू शकता. करंज नावाचं झाड असतं, त्याचे पानं ॲड करू शकता. तुमच्या आजारानुसार, आयुर्वेदानुसारही तुम्ही पानं त्याच्यात ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे जेवढे पानं आहे ना ते तुमच्या लिव्हर, किडनी, स्टमक, पॅनक्रिया, रक्तातील आम्लाचं प्रमाण नॉर्मल करणं, कॅन्सर सारख्या आजारामध्ये याचे खूप रिसर्च झालेले आहे. ऐकून घ्या, आपापसात बोलू नका. कॅन्सरमध्ये याच्यात खूप रिसर्च झालेले आहे. तुम्हाला मूळव्याध आहे, मूळव्याध कुठं असते? संडासच्या जागे. त्याच्यात काय घ्यायचं? मूळव्याधच्या पेशंटनी 10 दिवस नुसतं ॲलोवेरावरच चालायचं. 10 दिवस नुसतं ॲलोवेरावर तुम्ही चाललं तर मूळव्याध, संडासच्या जागे असलेलं मूळव्याध, रक्त जरी पडत असलं तर बरं होऊन जातं. आलं का लक्षात? त्याच्यात तुम्ही कडुलिंब एवढे पानं टाकून कोरपड ॲड करायची मूळव्याधवाल्यांनी, फक्त डायबिटीसवाल्यांनी कारलं ॲड करायचं, त्वचा रोगावाल्यांनी याच्यामध्ये करंजचे पानं ॲड करायचे. आणखी काय आजार आहे विचारा तुम्ही, मग मी सांगतो तुम्हाला. हृदयरोगासाठी तर पिंपळ पानं आहेच. त्याच्यात पिंपळाचा आकार, पानाचा आकार कसा आपल्या हृदयासारखा असतो, म्हणून पिंपळाचं पान हृदयासाठी अतिशय उपयुक्त असतं. चला, आणखी कोणाला जाणवतंय का? चालू ठेवा, कदमताल चालू ठेवायचे. ज्यांना जाणवत असेल त्यांनी लगेच हे करायचंय, रिपोर्टिंग करायचंय की सर कडवट झालं, त्यांनी थांबून जायचं. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नसतं, ही म्हण जी आहे. एकदम तुम्हाला फायदा जरी नाही मिळाला, तुम्ही कंटिन्यू 8 दिवस करता तर शरीरात तुमच्या कुठलाही आजार असू द्या, तुम्हाला शोधत बसायची गरज नाही, आपोआप तुम्ही नॉर्मलला येता. पण त्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान, आहाराचे नियम पण पाळणं तितकंच गरजेचं आहे. नसतं नुसतं कारल्यावरच डान्स करणार, नाही तर नुसतं एवढंच करणार, तसं नका करू. पूर्ण पंचसूत्री आरोग्य संवादची वापरा. म्हणजे काय? आहार विहार, पुरेशी झोप, पुरेसं पाणी. पाणी पण महत्त्वाचं आहे. कित्येक जणांचं आपण चेक केलं, वॉटर स्टोरेजच नाही बॉडीमध्ये, पाणीच नाही आहे. पाणी पण पिणं गरजेचं आहे. पाणी केव्हा प्यायचं? मग जेवताना पाणी प्यायचं का? जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यायचं. तुम्ही काय करताय? लगेच पाण्याचा ग्लास आणि तांब्याजवळ घेऊनच बसताय जेवताना. ही चुकीची पद्धत आहे. आलं लक्षात? मग आता व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळं मी बंद करत आहे. आलं का लक्षात? व्हिडिओ बंद करत आहे.
नंबर 1 शेवटी माझा देऊन टाकतो तुम्हाला. जर तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल आपल्या निवासी पंचकर्म शिबिरासाठी. आता हे निवासी पंचकर्म शिबिर चालू आहे. योग गुरुकुल, योग विद्या गुरुकुल तळवदे, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे हे निवासी शिबिर चालू आहे. निवासी शिबिराचा आजचा हा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसात ही एक उपचार पद्धती आहे. याला बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. शरीरातले दोष बाहेर काढणं. कशाद्वारे? या ज्यूसद्वारे. जे कोणी इच्छुक असाल, निवासी पंचकर्म शिबिर करण्यासाठी इच्छुक असाल, गुडघेदुखी असेल, मानदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, मूळव्याध असेल, मूतखडा असेल, पित्ताशयाची पथरी असेल, वजन कमी करायचं असेल, वजन वाढवायचं असेल, आणखी काय काय आजार आहे तुम्हाला, हृदयरोग असेल, बीपी असेल, हृदयरोग आणि बीपी एकच, बीपीमुळेच हृदयरोग होतो. आणखी काय काय आजार दुरुस्त होऊ शकतात? कोणाकोणाचे झाले तर काही आजार दुरुस्त झाले का? जय गुरुदेव. काही आजारात फरक झाला का नाही झाला? काही जोरात सांगा. काय काय झालं? यांची अंगदुखी कमी झाली. तुमचा मूळव्याधचा त्रास कमी झाला. आणखी यांचं वजन जवळपास 2.5 किलो कमी झालं. आणखी यांचा पायाचा वात निघून गेला. यांच्या पायाला खूप वात यायचा, यांचा वात निघून गेला मांजरे काकाचा. आणखी बॉडी हलकी झाली. आणखी यांना दानवे साहेबाला फ्रोजन शोल्डरचा त्रास होता. त्यांना गाडी ड्रायव्हिंग करता येत नव्हती. आता दानवे साहेबाचा फ्रोजन शोल्डर कमी झाला. हात त्यांचा वरती करून दाखवता येत ते सारखं सारखं. आजार बऱ्याच झाल्याचा आनंद जो असतो तो काही वेगळाच असतो. बरोबर. चला आणखी कुणाचं काही झालं का? बरं, काय बरं झालं? मी फॉर्म मध्ये लिहायला विसरलेली. इकडून वरपर्यंत भरत येत होतं. दुसऱ्या दिवशी थोडं प्राणायामने दुखलं, पण काल आणि आज पूर्ण बरं झालं. छान. चला सर्वांनी टाळ्या. तुम्हाला जर निवासी पंचकर्म शिबिराला सहभागी व्हायचं असेल, आमच्या सोबत 8 दिवस घालवायचे असतील निसर्ग उपचार पद्धतीने, बिना औषध बिना गोळ्या. आजपर्यंत कोणाला गोळ्या दिल्या की इथं? औषध दिलं का काही? बिना औषध बिना गोळ्या आजार बरा झाला की नाही? मग तुम्हालाही जर कधी व्हिडिओ ऐकणाऱ्यांना आजार बरे करायचे असेल, आमच्या निवासी पंचकर्म निसर्ग उपचारामध्ये सहभागी व्हायचं असेल, ऑनलाईन असू द्या की निवासी 8 दिवसासाठी असू द्या, 7 दिवसासाठी असू द्या, तुम्हाला जर कधी यायचं असेल, आजी बोलू नका, तर 92 25 61 55 55 हा माझा नंबर आहे. पुन्हा मला पाहून घ्या. मी डॉक्टर राजू गोल्हार आहे. दिसतोय का मी तुम्हाला? मोबाईल मध्ये दिसतोय का? कारण इथं कसे आहे, सगळे काम मलाच करावं लागतात. डॉक्टरची भूमिका मलाच करावी लागते. त्याच्यानंतर कॅमेरामॅनची भूमिकाही मलाच करावी लागते. चला आपण थांबूया आता. जय गुरुदेव. सगळ्यांनी टाळ्या वाजवा स्वतःसाठी.